नमस्कार मित्रांनो, लाईफ अँड करिअर ज्ञान या चॅनलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू बी या खूप महत्त्वाच्या टॉपिकवर 20 MCQ क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. हे क्वेश्चन बेसिक पासून इंटरमिडिएट आणि थोडे ॲडव्हान्स लेवलपर्यंत आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्पोकन इंग्लिश सुधारायचे असेल, ग्रामर स्ट्रॉंग करायचे असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर चला मग वेळ वाया न घालवता आजच्या या क्विजला सुरुवात करूया. पहिला आहे आय डॉट व्हेरी हॅपी टुडे. मी आज खूप आनंदी आहे. त्याचे पर्याय आहेत एम, इज, आर, वॉज. यामध्ये आपला सब्जेक्ट आय आहे, तर प्रेझेंट टेन्समध्ये आपण एम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब वापरतो. यामध्ये इज हे ही, शी, इट सारख्या सिंग्युलर सब्जेक्ट सोबत वापरतो. आर आपण यू, वी, दे सारख्या प्युरल सब्जेक्ट सोबत वापरतो. वॉज आपण पास्ट टेन्स साठी वापरतो. यामध्ये आपलं सेंटेन्सेस हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. त्यामुळं आय नंतर आपण एम वापरतो. त्यामुळे या वाक्यामध्ये आय एम व्हेरी हॅपी टुडे हे बरोबर आहे. मी आज खूप आनंदी आहे. सेकंड आहे शी डॉट नॉट ॲट होम नाव. ती आता घरी नाहीये. याचे पर्याय आहेत एम, इज, आर, वर. यामध्ये आपला सब्जेक्ट सी आहे आणि सी हा सिंग्युलर आहे आणि त्याचबरोबर नाऊ असल्यामुळे हे वाक्य पण प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. तर सी बरोबर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये आपण इज वापरतो आणि एम, आर हे रॉंग आहेत, कारण की आय सोबत आपण एम वापरतो आणि प्युरल सब्जेक्ट साठी आपण आर वापरतो आणि वर हे पास्ट टेन्स मध्ये प्युरल सब्जेक्ट असेल तर आपण वर वापरतो. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर आहे इज. शी इज नॉट ॲट होम नाव. ती आता घरी नाहीये. थर्ड आहे दे डॉट इन द गार्डन यस्टरडे. ते काल बागेत होते. याचे पर्याय आहेत आर, वर, वॉज, विल बी. आता इथं वाक्यामध्ये आपल्या यस्टरडे आले आहे. यस्टरडे म्हणजे काल. काल म्हणजे हे पास्ट टेन्स, म्हणजे हे वाक्य आपलं पास्ट टेन्स मध्ये आहे. तर पास्ट टेन्स मध्ये आपण हेल्पिंग वर्ब मध्ये वॉज आणि वर वापरतो. तर वॉज हे आपण आय, ही, शी, इट किंवा नाउन या सारखे जर समजा कर्ते असतील तर आपण वॉज वापरतो आणि प्युरल म्हणजे अनेक वचनी सब्जेक्ट असेल जसे की वी, दे यांसारखे जर समजा कर्ते असतील तर आपण वर वापरतो. तर या वाक्यात वर हे बरोबर आहे. द वर इन द गार्डन यस्टरडे. ते काल बागेत होते. नेक्स्ट आहे वी डॉट रेडी फॉर द मॅच टुमॉरो. आम्ही उद्या सामन्यासाठी तयार असू. याचे पर्याय आहेत आर, वर, विल बी, इज. तर आता टुमॉरो आलोय. टुमॉरो म्हणजे फ्युचर टेन्स. तर यामध्ये आर आपल्याला माहिती आहे, आर आपण प्रेझेंट टेन्स साठी वापरतो. वर आपण पास्ट टेन्स साठी वापरतो. विल बी आपण फ्युचर टेन्स साठी वापरतो आणि इज आपण प्रेझेंट टेन्स साठी वापरतो. त्यामुळे आर, वर, इज हे पर्याय चुकीचे आहेत आणि विल बी हे फ्युचर साठी वापरत असल्यामुळे वी विल बी रेडी फॉर द मॅच टुमॉरो हे करेक्ट आहे. आम्ही उद्या सामन्यासाठी तयार असू. डॉट यू अ टीचर. तुम्ही शिक्षक आहात का? याचे पर्याय आहेत एम, इज, आर, वॉज. तर यामध्ये क्वेश्चन सेंटेन्सेस मध्ये सब्जेक्ट यू आहे. त्यामुळे आपलं यू नंतर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये आर वापरतो, कारण की यामधून एक अनेकवचनी मीनिंग निघते. त्यामुळे जेव्हा अनेकवचनी सब्जेक्ट असेल तेव्हा आपण आर वापरतो. त्यामुळे आर यू अ टीचर. तुम्ही शिक्षक आहात का हे बरोबर आहे आणि एम, इज, वॉज हे पर्याय चुकीचे आहेत. नेक्स्ट आहे व्हेअर डॉट ही नाव. तो आता कुठे आहे? त्याचे पर्याय आहेत एम, इज, आर, वर. यामध्ये नाव म्हणजे प्रेझेंट टेन्स, म्हणजे सध्या क्रिया जी घडत आहे. तर प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कर्त्याबरोबर एम, इज, आर वापरतो
तर यामध्ये ही करता आहे, ही नंतर आपण इजचा वापर करतो. त्यामुळं व्हेअर इज ही नाव हे वाक्य करेक्ट आहे आणि एम आर वर हे चुकीचे पर्याय आहेत. नेक्स्ट आहे द चिल्ड्रन डॉट व्हेरी एक्साइटेड यस्टरडे. मुलं काल खूप उत्साही होती. त्याचे पर्याय आहेत वॉज, वर, आर, इज. आता यामध्ये यस्टरडे म्हणजे पास्ट टेन्स. तर पास्ट टेन्स मध्ये आपण वॉज आणि वर हे वापरतो. त्यामुळे आर, इज हे पर्याय चुकीचे आहेत. आणि आता वॉज आणि वर मध्ये जर समजा आपला कर्ता सिंग्युलर असेल तर आपण वॉज वापरतो, आणि जर समजा आपला कर्ता हा प्युरल असेल तर आपण वर वापरतो. तर द चिल्ड्रन हा आपला कर्ता अनेकवचनी आहे, त्याच्यामुळे वर हा पर्याय योग्य आहे आणि वॉज, आर, इज हे पर्याय चुकीचे आहेत. माय फादर डॉट अ फार्मर. माझे वडील शेतकरी आहेत. याचे पर्याय आहेत एम, इज, आर, वर. आता यामध्ये आपलं हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. तर आता यामध्ये आपला कर्ता माय फादर हा एक सिंग्युलर कर्ता आहे, त्यामुळे माय फादर सिंग्युलर असल्यामुळे हे एक नाऊन झाले आणि नाऊन मध्ये आपण इज वापरतो. तर माय फादर इज अ फार्मर. माझे वडील शेतकरी आहेत. हे वाक्य करेक्ट आहे. पुढचं आहे व्हाय डॉट शी लेट टुडे. ती आज उशिरा का आहे. तर यामध्ये पर्याय आहेत एम, इज, आर, वॉज. तर यामध्ये शी हा कर्ता सिंग्युलर असल्यामुळे आणि हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये असल्यामुळे यानंतर शी नंतर आपण इजचा वापर करतो. त्यामुळे व्हाय इज शी लेट टुडे हे वाक्य करेक्ट आहे. नेक्स्ट आहे लास्ट इयर ही डॉट इन दिल्ली. गेल्या वर्षी तो दिल्लीमध्ये होता. त्याचे पर्याय आहेत वॉज, वर, इज, विल बी. आता लास्ट इयर म्हणजे पास्ट टेन्स आला, तर पास्ट टेन्स मध्ये आपण वॉज, वर वापरतो. त्यामुळे इज, विल बी हे पर्याय चुकीचे आहेत. आणि वॉज, वर मध्ये जर समजा सिंग्युलर आणि प्युरल ज्या पद्धतीने करता असेल त्या पद्धतीने आपण ते वापरतो. तर यामध्ये आपला कर्ता हा ही आहे, तर ही म्हणजे सिंग्युलर आला. त्यामुळे लास्ट इयर ही वॉज इन दिल्ली. गेल्या वर्षी तो दिल्लीमध्ये होता. हे वाक्य करेक्ट येईल. हू डॉट युअर बेस्ट फ्रेंड. तुझा सर्वात चांगला मित्र कोण आहे. पर्याय आहेत एम, इज, आर, वर. यामध्ये हू इथे सिंग्युलर मिनिंग मध्ये वापरतात आणि आपलं वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये असल्यामुळे हू इज युअर बेस्ट फ्रेंड हे वाक्य करेक्ट आहे. त्याच्यामुळे एम आपण आय साठी वापरतो आणि आर आपण अनेक वचनासाठी वापरतो. त्याच्यामुळं हू इज युअर बेस्ट फ्रेंड हे वाक्य करेक्ट आहे. द वेदर डॉट व्हेरी कोल्ड यस्टरडे. काल हवामान खूप थंड होते. आता यामध्ये हे वाक्य आपलं पास्ट टेन्स मध्ये आहे, कारण की यस्टरडे आलाय. आणि जर समजा आता वाक्य पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळे वॉज आणि वर हे पर्याय असणार आहेत. त्याच्यामुळे इज, आर हे पर्याय चुकीचे आहेत. आणि आता वॉज, वर मध्ये द वेदर हे सिंग्युलर आहे, त्याच्यामुळं द वेदर वॉज व्हेरी कोल्ड यस्टरडे हे वाक्य बरोबर आहे. दीज बुक्स डॉट व्हेरी युजफुल. ही पुस्तके खूप उपयोगी आहेत. आता यामध्ये पर्याय आहेत इज, आर, वॉज, विल बी. आता हे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये आहे आणि प्रेझेंट टेन्स मध्ये जर समजा कर्ता प्युरल असेल तर आपण आरचा वापर करतो. दीज बुक्स आर व्हेरी युजफुल. ही पुस्तके खूप उपयोगी आहेत. हे वाक्य बरोबर आहे. तर इज, वॉज आणि विल बी हे पर्याय चुकीचे आहेत. वेअर डॉट दे यस्टरडे इव्हनिंग. ते काल संध्याकाळी कुठे होते. त्याचे पर्याय आहेत वॉज, वर, आर, विल बी. आता हे वाक्य पास्ट टेन्स मध्ये आहे, कारण की वाक्यामध्ये यस्टरडे आलाय. दे हा कर्ता आहे, तर कर्ता हा आपला अनेकवचनी आहे. तर पास्ट टेन्स मध्ये अनेकवचनी जर समजा कर्ता असेल तर आपण वर वापरतो. व्हेअर वर दे यस्टरडे इव्हनिंग. ते काल संध्याकाळी कुठे होते. आय डॉट नॉट रेडी फॉर द टेस्ट टुमॉरो.
मी उद्या परीक्षेसाठी तयार नसेल. पर्याय आहेत एम, वॉज, विल बी, आर. तर यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नेक्स्ट आहे हाऊ मेनी प्लेयर्स डॉट इन द टीम. टीम मध्ये किती खेळाडू आहेत? तर त्याचे पर्याय आहेत इज, आर, वॉज, विल बी. तर यामध्ये आता प्लेयर्स हे अनेक वचनी करताय, त्याच्यामुळे आपले उत्तर हे आर आहे. तर हाऊ मेनी प्लेयर्स आर इन द टीम हे वाक्य करेक्ट होईल. टीम मध्ये किती खेळाडू आहेत? व्हेन डॉट द मीटिंग टुमॉरो. उद्या मीटिंग कधी आहे? पर्याय आहेत इज, आर, वॉज, वेअर. तर यामध्ये आता मीटिंग सिंग्युलर आहे, त्यामुळे व्हेन इज द मीटिंग टुमॉरो हे बरोबर आहे. द स्टुडंट्स डॉट नॉट इन द लायब्ररी नाव. विद्यार्थी आज लायब्ररीमध्ये नाहीत. पर्याय आहेत इज, आर, वॉज, विल बी. तर यामध्ये स्टुडंट्स हे अनेक वचनी आहे, त्यामुळं इज, वॉज आणि विल बी हे पर्याय चुकीचे असणार आहेत. तर वॉज हे पास्ट टेन्स साठी वापरतो आणि विल बी हे फ्युचर टेन्स साठी वापरतो. तर त्यामुळे द स्टुडंट्स आर नॉट इन द लायब्ररी नाव म्हणजे आर हा पर्याय आपला बरोबर असणार आहे. व्हॉट डॉट द रिझन फॉर युअर ॲब्सेंस येस्टरडे. काल तुमच्या गैरहजेरीचे कारण काय होते? पर्याय आहेत वॉज, वर, इज, आर. तर यामध्ये रिझन सिंग्युलर आहे आणि येस्टरडे पास्ट टेन्स आहे, त्यामुळे आपला वॉज हा पर्याय बरोबर आहे आणि वर, इज, आर हे पर्याय चुकीचे आहेत, कारण की वर हे अनेक वचनी पास्ट टेन्स साठी वापरतात, इज हे प्रेझेंट टेन्स साठी वापरतात आणि आर आपण अनेक वचनी प्रेझेंट टेन्स साठी वापरतो. नेक्स्ट मंथ वी डॉट इन अ न्यू हाऊस. पुढच्या महिन्यात आम्ही नवीन घरात असू. पर्याय आहेत आर, वर, विल बी, इज. तर यामध्ये नेक्स्ट मंथ म्हणजे फ्युचर टेन्स. तर फ्युचर टेन्स मध्ये आपण विल बी हे हेल्पिंग वर्ब वापरतो, त्यामुळं विल बी हे करेक्ट आहे आणि आर, वर, इज हे रॉंग पर्याय आहेत. तर ते वाक्य असे होईल नेक्स्ट मंथ वी विल बी इन न्यू हाऊस. पुढच्या महिन्यात आम्ही नवीन घरात असू. तर मित्रांनो, आज आपण टू बी वर्बवर 20 MCQs क्वेश्चन सॉल्व्ह केले. तुमचे किती आन्सर्स बरोबर आले हे कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला अशाच प्रकारचे इंग्लिश लर्निंग क्विज व्हिडिओज अजून पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर आणि आणखी एका टॉपिक क्विजचा फॉर्मॅटमध्ये शिकणार आहोत. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि कॉन्फिडंट इंग्लिश बोलायला सुरुवात करा. धन्यवाद.